नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण वन डे सर्व्हिसमध्ये फेअर आणि टायमिंग कसे बदलायचे ते बघणार आहोत. सुरुवातीला कोणत्या सर्व्हिसमध्ये फेअर आणि टायमिंगचे चेंजेस करायचे ते निवडायचं. यासाठी आपण ओरिजिन आणि डेस्टिनेशन सिलेक्ट करून ती पर्टिक्युलर सर्व्हिस सर्च करतो. आत्ता आपण 2 सर्व्हिसेस निवडतोय. मग आपल्याला कॅलेंडरचा ऑप्शन दिसेल. या कॅलेंडरवर ज्या दिवशीचा फेअर आणि टायमिंग बदलायचा तो डेट निवडतो. तो डेट आपण कॅलेंडरमधून सिलेक्ट करू शकतो. आत्ता आपण फक्त 28वा निवडतोय आणि सर्च करतोय. आता ती सर्व्हिस बुकिंग पेजवर दिसतेय. सर्व्हिसच्या नावाखाली मॉडिफाय सर्व्हिस असा पेन्सिल आयकॉन दिसेल. यावर क्लिक करा. आता त्या दिवशीचं रिझर्वेशन उघडलं आहे. इथून ते डायरेक्टली रूट्स अँड फेअर्स पेजला रिडायरेक्ट होतं. मग इथे फेअर आणि टायमिंग दिसतं. मेन ओरिजिन डेस्टिनेशनचे टायमिंग आणि फेअर डिटेल्स सगळे इथे दिसतात. फेअर बदलायचा असेल तर फेअरवर क्लिक करायचं. या फेअर ऑप्शनमध्ये 2 चॉईसेस आहेत, इन्क्रीमेंट आणि डेक्रिमेंट. मल्टी सेशन सहित सगळ्या मेन ओरिजिन डेस्टिनेशन पेअर्ससाठी फेअर बदलायचा असेल तर इथे काहीही सिलेक्ट करू नका. फक्त फेअर टाईप निवडा. पर्सेंटेज किंवा फिक्स्ड. सगळ्या सीट टाईप्स बदलायच्या असतील तर ऑल टाईप्स निवडा. नाहीतर काही स्पेसिफिक सीट टाईप्स बदलायच्या असतील तर ऑल निवडू नका. त्या पर्टिक्युलर सीट टाईप्स निवडा. किंवा आपण ऑल पण निवडू शकतो. मग इथे अमाउंट टाका, किती इन्क्रीमेंट डेक्रिमेंट करायचं ते. आत्ता आपण 100 रुपये टाकतोय. इथे रक्कम 9000 दिसतेय, तर आपण 100 रुपये ऍड केलंय. मग अप्लायवर क्लिक करा. इथे 9100 अपडेट झाल्याचं दिसतं. चेंजेस केल्यावर खाली स्क्रॉल करून अप्लाय ऑटोमॅटिकलीवर क्लिक करा. मग अपडेट करा. आता फेअरमध्ये जे काही बदल केलेत ते यशस्वीपणे अपडेट झालेत. मग त्याच रूटवर परत ऑलवर क्लिक करा. टायमिंग बदलायचा असेल तर परत एडिट बटनवर क्लिक करा. मग इथे टायमिंगचा ऑप्शन दिसेल. इथे टाइमवर क्लिक करा. इथे टाइम इन्क्रीमेंट डेक्रिमेंट करण्याचे ऑप्शन्स पण आहेत. एखाद्या स्पेसिफिक सिटीसाठी टायमिंग बदलायचा असेल तर तो सिटी नेम सिलेक्ट करा. फक्त त्या सिटीचा टाइम बदलेल. मेन ओरिजिन, मेन डेस्टिनेशन किंवा बोर्डिंग अँड ड्रॉपिंग पॉइंट्स सहित संपूर्ण सर्व्हिसचा टायमिंग बदलायचा असेल तर इथे कुठलाही सिटी सिलेक्ट करू नका. मग टाइमला इन्क्रीमेंट किंवा डेक्रिमेंट करू शकतो. इन्क्रीमेंट किंवा डेक्रिमेंट पैकी जे हवं ते निवडा. आता आपण 1 आवरसाठी टायमिंग सिलेक्ट करूया. हे सगळे बदल फक्त डिपार्चर टायमिंग किंवा बोर्डिंग अँड ड्रॉपिंग टाइम्ससाठी आहेत. संपूर्ण सर्व्हिसचा टायमिंग 1 तासाने बदलायचा असेल तर ऑल निवडा. फक्त डिपार्चर टाइम बदलायचा असेल तर डिपार्चर निवडा. फक्त अरायव्हल टायमिंग 1 तासाने बदलायचा असेल तर अरायव्हल निवडा आणि सेव्ह करा. फक्त बोर्डिंग आणि ड्रॉपिंगचा टायमिंग 1 तासाने बदलायचा असेल तर तेही करू शकतो. आपण बोर्डिंग आणि ड्रॉपिंग निवडा. संपूर्ण सर्व्हिसचा टायमिंग बदलायचा असेल तर ऑल निवडा. आता 10 आणि सकाळचे 9:30 असं ऑलरेडी दिसतंय. आपण 1 आवर निवडलंय. मग अप्लायवर क्लिक करा. आता दिसतंय की 10 वरून 11 अपडेट झालंय. टायमिंग बदललंय. अरायव्हल टाइम पण सकाळचे 9:30 वरून सकाळचे 10:10 30 बदललंय. यानंतर खाली स्क्रॉल करून अप्लाय ऑटोमॅटिकलीवर क्लिक करा. मग अपडेट करा. फेअर रेंज मल्टी स्टेट टायमिंग यशस्वीपणे अपडेट झालंय. आता टायमिंग जे आधी 10 आणि सकाळचे 9:30 होतं ते आता 11 आणि सकाळचे 10:30 झालंय. म्हणून कुठल्याही सर्व्हिसमध्ये फेअर इन्क्रीमेंट, डेक्रिमेंट किंवा टायमिंग बदलायचा असेल तर हा प्रोसेस फॉलो करू शकतो. अशा प्रकारे वन डे सर्व्हिसेससाठी फेअर आणि टायमिंग सहज बदलू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. छान दिवस जावो.